दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात आली। या प्रसंगी पूजनीय भिक्खू संघास भोजनदान व धम्मदान देण्यात आले। आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभारे परिसरातील कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले। या प्रसंगी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, अजय कदम, अनिल निदान, दीपांकर गणवीर, विष्णू ठवरे, उदास बनसोड, दीपक सिरिया, अशफाक कुरेशी, विवेक मंगतानी, सुशील तायडे, राजेश शर्मा, उज्ज्वल रायबोले, वंदना भगत आदी प्रामुख्याने उपस्थित होते। कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जयंती निमित्ताने आज उत्कृष्ट कामगार सुनील वानखेडे, श्रीमती संगीता मानवटकर व बालचित्रकार कुमारी आचल कटरे यांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी बीडी कामगारांच्या प्रश्नांना सातत्यपूर्व संघर्ष करून न्याय मिळवून दिला। त्यांच्यामुळेच अनेक कामगार कायद्यामध्ये मोलाच्या सुधारणा घडल्या। त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले। त्यांच्या जीवनातल्या कारणीवर जरी आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरणा घेतली तरी आपलं जीवन हे समर्पक आणि आपल्या जीवनातलं समाजाला आपण काही देऊ शकतो म्हणून आपल्याला त्याच्या जन्मदिवसाच्या माध्यमातून प्रेरणा घेतो। दादासाहेब कुंभारेंच्या जीवनातलं आपल्याला त्यांनी अशा काळात काम केलं आहे ज्या काळामध्ये अंधार होता, उजेडाचा काही प्रश्नच नव्हता आणि कधी उजेड होईल का, कधी समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल का ही त्यावेळी कधी विचारही करत नव्हतो। आज तर दिवस चांगले आपल्या सर्वांना। आज तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला एवढी मजबूती दिली आहे की आपण सर्व लोक आपला न्याय मागण्याकरता आपण अनेक प्लॅटफॉर्मवर लढतो। तर स्वर्गीय दादासाहेब कुंभारेजी यांनी त्यांचं जीवन हे अशा काळात लढलं आहे आणि कामगारांना न्याय देण्याकरता संपूर्ण भारतभर, संपूर्ण देशभर, संपूर्ण महाराष्ट्रभर, विदर्भभर आणि कामठीमध्ये एक क्रांती निर्माण केली आणि म्हणून आपण या ठिकाणी आज कामगार कायद्यामध्ये सुधारणा झाल्या केंद्रात आणि राज्यामध्ये कामगारांना न्याय देण्याची जी भूमिका देशामध्ये आली, महाराष्ट्रात आली, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम नेतृत्व केलं होतं स्वर्गीय दादासाहेब कुंभारेजींनी केलं होतं आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठी क्रांती झाली। यापेक्षा मोठी क्रांती काय आहे? माननीय सुलेखाताई कुंभारेजी यांचं स्वर्गीय दादासाहेब कुंभारे आज वरून बघत होते तेव्हा त्यांनी जे भव्य रूप बघितलं आहे समाजसेवेचं, राष्ट्रसेवेचं, राष्ट्रकल्याणाचं, समाजकल्याणाचं, समाजाच्या व्यक्तीच्या कल्याणाचं जे सुलेखाताईंनी या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे। खरं तर सुलेखाताई राजकारणामध्ये राहून फार मोठ्या झाल्या असत्या, अनेक उंच पद त्यांना मिळाले असते। म्हणजे केंद्रात माननीय प्रधानमंत्री मोदीजी त्यांच्यासोबत आहे, देशातलं अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्या सहवासामध्ये आहे। नितीन गडकरी सारखे एक त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भावासारखे, बहिणीसारखे त्यांना मानतात। मी तर त्यांच्या परिवारातलाच आहे। देवेंद्रजी तर त्यांना खरं तर सारं बाजूला सारून देवेंद्रजी सर्वात जास्त प्रायोरिटी सुलेखाताई कुठे असं कुठं मिळतं। कारण हे कशा करताय की सुलेखाताईंनी आपलं जीवन समर्पित केलं आहे। राजकारणाचा एक धडा असलेला मंत्रीपदाचं काम केलं आणि मंत्रीमधून काम सुरू करून मग राजकारणाचे उच्च पदं पाहिजे असतात। मंत्रीपदावर गेल्यानंतर राजकारणाचे उच्च पदं पाहिजे असतात प्रत्येकाला। मग सुलेखाताईंनी मंत्री बनल्यानंतर विचार केला, झाला आता दादासाहेबाचा त्यांनी स्वप्न पूर्ण केलं, पण दुसरं स्वप्न महत्त्वाचं होतं की धर्माकरता काय केलं पाहिजे। शेवटी धर्म टिकला तर देश टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल, धर्म टिकला नाही तर देश टिकणार नाही। संस्कारमय समाज निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि संस्कारमय समाज निर्माण करण्याकरता धार्मिक संस्कार लागतं। धार्मिक संस्थांमध्ये कोराडी महाराज असो,
ड्रॅगन पॅलेस असो, ताजबाग असो, ते समजे संस्थान आपण तयार करतो, हे हजारो पिढ्या संस्कारमय निर्माण करण्याकरता असतं, त्या समाजामध्ये, त्या धर्मामध्ये. आणि आज ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभर सुलेखाताईंनी ज्या पद्धतीने दादासाहेब कुंभारेचं स्वप्न पूर्ण केलं, संकल्प पूर्ण केला, हा खऱ्या अर्थाने दादासाहेब असतील त्यांच्या हृदयाला, त्यांच्या मनाला खरी शांती असेल की आज माझी मुलगी सुलेखाताई यांनी खरं तर माझ्यापेक्षाही जास्त समोर जाऊन या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं. दादासाहेबांची आठवण करताना सुलेखाताईला आठवत असेल की त्यांचा संकल्प काय होता, त्यांचा विचार काय होता, तो विचार घेऊन त्या जन्म झालेल्या आहेत. आणि खरं जन्माचं सार्थक कोणी केलं तर सुलेखाताईंनी केलं. एखादी मुलगी आदर्श असत म्हणजे आईवडिलाकरता सर्वात महत्त्वाचं काय असतं, आपला मुलगा आणि आपली मुलगी आदर्श निघावी, ती संस्कारमय निघावी, ती संस्कारमय निघावी, ती समाजाकरता तिने आपलं जीवन द्यावं. आणि या सुलेखाताईंनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता, धर्माकरता आणि आपल्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या अंधार पुसून काढण्याकरता समर्पित केलं आहे. ते माझ्याकडे किंवा देवेंद्रजीकडे किंवा प्रधानमंत्री मोदीजीकडे, राष्ट्रपती महोदयाकडे कधी स्वतःचं काम म्हणून नाही केलं. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचा अश्रू पुसण्याकरता केलं. आणि त्यामुळं आज खरं म्हणजे आदर्श मुलगा, आदर्श मुलगी कशी असावी, तर आदर्श मुलगी सुलेखाताईसारखी असावी, हे उदाहरण खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांना शिकायला मिळतं सुलेखाताईच्या जीवनावर. आपण सुलेखाताईचं जीवन बघा. सुलेखाताईचं जीवन हे काही कुठल्या राजकारणाकरता नाही आहे, त्यांना काही घेऊन जायचं नाही आहे, त्यांना काही ड्रॅगन पॅलेस वगैरे उभा करून काही त्यांना काही आपल्यासोबत प्रत्येकाचा जन्म मृत्यू आहे. कोणी हे संस्थान घेऊन जाऊ शकत नाही. हे हजारो वर्ष, कितीतरी पिढ्या येईल, कितीतरी पिढ्या तथागतासमोर नतमस्तक होतील, संस्कार येतील, रक्तशुद्ध होईल. म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हातात घेऊन या देशाला मजबूत करण्याचा संकल्प होईल. आणि बाबासाहेबांसमोर आणि तथागत गौतम बुद्धासमोर एक शिक्षा घेऊन या ठिकाणी कितीतरी पिढ्या जन्म होतील. आज हा देश जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंतही चालणार आहे, आपण राहू नाही राहू. त्यामुळे सुलेखाताईचं जीवन हे स्वतःकरता काही नाही, त्यांनी समर्पित केलेलं जीवन आहे. त्यामुळं मी खरं तर दादासाहेब कुंभारेजींना नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली देताना खरं तर अशाच मुली प्रत्येकाच्या पोटात तयार व्हाव्या, ज्यांनी समाजाकरता आणि राष्ट्राकरता मजबूत काम करावं. सुलेखाताई, तुम्ही आमच्याकरता खूप आदर्श व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही या ठिकाणी आपला आदर्श, शेवटी आम्ही सुद्धा तुमच्याकडनं खूप प्रेरणा घेतो. आमचे जीवन तुमच्या प्रेरणेवर चालत असतं. आम्ही अनेक गोष्टी सुलेखाताईकडनं शिकलो. सुलेखाताईच्या जीवनकार्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला घेता येतात, दादासाहेबाकडनं घेता येतात, सुलेखाताईकडनं घेता येतात. त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, कार्यक्रम किती मोठा आहे महत्त्वाचं नाही आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय. आज दादासाहेबांची जन्मदिवस आहे आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आज आपण सर्वांनी टाचणीभर तरी दादासाहेब घ्यावे. सर्वांनी, आज आलेल्या सर्वांनी टाचणीभर तरी दादासाहेब घ्यावे आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावं. मी परिवर्तन करेन, तुम्ही करावं. आपलं जीवन पुढं जाईल आणि आपल्या जीवनाचा चांगला मार्ग आपल्याला मिळेल, एवढंच या ठिकाणी तुम्हाला हात जोडून सांगतो. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं स्वप्न ते बावनकुळे साहेबांनी बघितलेलं आहे. ते पूर्ण व्हावं, त्यांना खूप चांगलं स्वास्थ्य लाभावं, त्यांचं मंगल व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना महाराष्ट्राचं कल्याण होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आपण आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.